मित्रांनो 2026 येतोय आणि 3 अशा गोष्टी आहेत ज्या अँड्रॉइड करू शकतं, पण तुमचा हा 1.5 लाखाचा आयफोन करू शकत नाही. माहितीये कुठल्या गोष्टी आहेत सांगतो तुम्हाला, पण आधी सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यात आधी आयकन कस्टमायझेशन. म्हणजे अँड्रॉइड मध्ये लिटरली तुम्ही आयकनचा शेप चेंज करू शकता, कलर चेंज करू शकता, बोल्ड करू शकता. विचार करा, इट इज सो गुड. iOS मध्ये आयकन्स तुम्ही चेंज करू शकत नाही. दुसरी मोठी गोष्ट, मला एक कळत नाही, मल्टीटास्किंग बरोबर काय ऍपलचं भांडण आहे का? मल्टीटास्किंग तुम्ही 1.5 लाखाच्या फोन मध्ये करू शकत नाही, जे अँड्रॉइड वरती काही वर्षापूर्वी आलेलं आहे. नो मल्टीटास्किंग ऑन iOS. थिंक अबाउट इट. आणि तिसरं म्हणजे डुअल ऍप्सचं फीचर. म्हणजे इंडियामध्ये तर केवढं जास्त महत्वाचं आहे. एकाच अँड्रॉइड फोनवरती तुम्ही 2 व्हॉट्सअप अकाउंट वापरू शकता, किंवा जे कुठले ऍप सपोर्ट करत असेल ते तुम्ही वापरू शकता अँड्रॉइड वरती. पण iOS वरती 1.5 लाखाच्या फोनवरती करू शकत नाही. ठीक आहे, आयफोनच्या सुद्धा काही काही चांगल्या गोष्टी आहेत, पण अँड्रॉइड माझ्या हिशोबाने अजूनही फीचर्सच्या बाबतीत आयफोन पेक्षा खूपच पुढे आहे. तुम्हाला काय वाटतं हे सांगा. तुम्हाला कुठला आवडतो, आयफोन का अँड्रॉइड? नक्की सांगा.